झालीत बरोबर. सूर्याची प्रखर किरणं जाणवत आहेत. सर्वांना निवेदन आहे की आपण इलेक्ट्रो पावडर सेवन करा, भरपूर पाणी प्या. 206 हाडांनी बनलेला मानवी देह, शरीर मेंटेन ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका आहे मित्रांनो. जास्तीत जास्त पाणी प्या. या ठिकाणी डॉक्टर किरण सर आहेत. पहिला चेंडू फक्त दिशा दिली, गॅपमध्ये आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु फंबलिंग पाहायला मिळते. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं गेलं. तिसरीचा प्रयत्न हा ना करता करता 3 धावा देखील कंप्लीट. बघा चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. खेळ कबड्डीचा असो वा क्रिकेटचा, तुमचा बॅकअप अतिशय महत्त्वाचा आहे. पहिला चेंडू आपण पाहिला आणि या पहिल्या चेंडूवर तब्बल 3 धावा वसूल केल्या आहेत. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबणार नाहीये, डीपचा क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि 2 धावा मिळतील. बघा चांगलं क्रिकेट आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागेल, सिंगल डबल खेळावी लागेल. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. ओहो, चांगले प्रयत्न, अतिशय चांगले प्रयत्न. मस्तकाला मिळेल दस्तक आणि चेंडू फरार. 4 धावांकरिता चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, जणू काही चेंडू हातामधून सुटला असावा आणि यस पंच सांगतात की हा खराब चेंडू. याआधी आपण त्यांचा आवाज ऐकला. आपल्या मल्याळमधील हिंदी कॉमेंटेटर, आपली राष्ट्रभाषा हिंदी, आपल्या राष्ट्रभाषेत त्यांना आपण ऐकलं. खूप चांगलं समालोचन. यस फ्रीट असेल. गोलंदाज तयार. यावेळेला स्लो डिलिव्हरी, फुल टोस गॅपमध्ये आहे. लांगोनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनी संघजाड पोहोचतोय तो म्हणजे 12 धावा धावफलकावरती. या वेळेला आधीच शफल झाले होते. जोरदार अपील आणि यस, खूप चांगला झेल टिपला गेला विकेटच्या पाठीमागे. कॉड बिहाइंड स्वरूपात पहिला धक्का बसतोय 12 या धावसंख्येवरती. भारत के 11वें राष्ट्रपति अब्दुल जी कलाम सर कहते हैं कि सपने वो नहीं है जो आप सोते वक्त देखते हैं, सपने तो वो है जनाब जो आपको रात भर सोने नहीं देते हैं. प्रत्येक संघाने हेच स्वप्न पाहिलं आहे की नंबर 1 च्या ट्रॉफीवरती माझ्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जावं. त्याचसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये सत्ता संघर्ष पाहतोय. गोलंदाज तयार. नवीन डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्लो डिलिव्हरी, परंतु फुल टॉस आहे आणि खरपूस समाचार घेतला गेला. एक तेरी दुसरी मेरी. चौकार. 4. मैक्स सोशल वेलफेयर फाउंडेशन के तत्वाधान में इस खूबसूरत से फ्यूचर चैंपियंस लीग का टूर्नामेंट आयोजन किया गया है रोटरी क्लब के द्वारा. और जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं. दोनों ही टीमें अपनी दूसरी मैच खेल रही है. रोटरी क्लब ऑफ मुंबई पवई डिस्ट्रिक्ट के सभी मेंबर ने इस टूर्नामेंट का आयोजन किया है और सभी का तहे दिल से शुक्रिया कि उन्होंने ऐसी सोच रखी कि इंटर स्कूल का एक टूर्नामेंट आयोजन किया जाए. और जहां पर इस टूर्नामेंट में जिन बच्चों ने शिरकत किया है, अपनी खेल का प्रदर्शन किया है, काबिल तारीफ है. सुबह से अच्छी गेंदबाजी, बल्लेबाजी, फील्डिंग का प्रदर्शन कर रहे हैं. दर्शक यहाँ उपस्थित तालियों से उनका हौसला अफजाई कर रहे हैं. और एक क्रिकेट का जो माहौल है, खुशनुमा माहौल, बिल्कुल उसी खुशनुमा माहौल में इस मैच का आनंद ले रहे हैं इस मैदान पर. गेंदबाज एक बार फिर से तैयार, देने हाथ से ओवर द विकेट पेवेलियन एंड से.
ये गेंद फुलर लेन की गेंद थी, लेग स्टंप से बाहर थी, एम्पायर का दोनों हाथ समान अंतर यह संकेत देता हुआ कि यह वाइड है और इस अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ। सागर सर कहां पहुंचा? 17 धावा सर धावफलकावरती. गोलंदाज तयार, षटक क्रमांक दुसरं. ह्यावेळेला लो फुलटो चेंडू. पुन्हा एकदा बघा बॅटरची मुवमेंट नव्हती. डाऊन द लेगचा मारा आणि यस पंच दोन हात शरीरापासून दूर करत आहेत. सागर सर कह सकते हैं पिछली गेंद का पूरा रिप्ले हो गया ये. नक्कीच सर. बिल्कुल उसी तरह की गेंद, लेग स्टंप से थोड़ी सी बाहर, फुलर लेन की गेंद. एम्पायर ने एक बार फिर से इसे वाइड करार दिया. स्कोर अब धीरे धीरे बढ़ता हुआ 17 से 18 पर जा पहुंचा है. 18 रन. नक्कीच सर. सर्व युवा खेळाडू पाहायला मिळतात. इयत्ता 6वी 8वी 9वी आणि 11वी इयत्तेत शिकणारे हे सर्व विद्यार्थी आहेत. यावेळेला फुलटो चेंडू. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाहीये. नक्कीच बॅटरला मोठा फटका खेळायचा आहे. बिल्कुल नॉन स्ट्राइकर ने कॉल किया था, स्ट्राइक पर खड़े बल्लेबाज ने मना किया. जोखिम भरा रन लेना यहां पर खतरे से खाली नहीं. पावर प्ले का ओव्हर चल रहा है. मात्र 2 फील्डर 30 यार्ड सर्कल से बाहर है. नक्कीच सर. आणि ते देखील ऑन साइडला आहे. त्याचा फायदा नक्कीच घेतील बॅटर. पुन्हा एकदा खराब लाईन लेंथ. वाईड वाईड आणि वाईड अतिरिक्त स्वरूपात धावा मात्र बहाल केले जातील. आणि या एक धावेनी संघदळ पोहोचतोय तो म्हणजे थोड़ा सा यहां पर परिवर्तन. गेंदबाज ने अब राउंड द विकेट गेंदबाजी करने का फैसला लिया है और बिल्कुल सही निर्णय कि अगर आपकी लेंथ और लाइन अगर सेटिक नहीं बैठ रही है ओवर द विकेट तो आपको कहीं ना कहीं परिवर्तन करना ही पड़ता है. लेकिन इस परिवर्तन के बीच में बल्लेबाज ने बहुत ही सुंदर शॉट खेल दिया है. वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए. सुंदर स्ट्रोक. थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, बैट को स्विंग कर दिया और मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में जो गैप है वहां से गेंद दंदन आती हुई सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए. ये गेंद एक बार फिर से इसे खेलने का प्रयास किया था. वहां मिड ऑन पर 30 यार्ड के सर्कल पे खड़े फील्डर के हाथों पर एक चांस जरूर था कैच के रूप में, लेकिन थोड़ा सा फंबल हुआ. वहां परिणाम स्वरूप 1 रन आसानी के साथ अर्जित कर लिए. नक्कीच सर. मिडॉनला जे क्षेत्ररक्षक होते ते मात्र तयारीत नव्हते आणि झेल सुटला गेला. बघा या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला एक पाऊल पुढे राहावं लागेल. तुम्हाला बी अलर्ट राहावं लागेल. गोलंदाज तयार. फुलटो स्लोवर डिलिव्हरी आणि क्लीन बोल्ड. फर्निचर डॅमेज डिस्ट्रॉयड. बिल्कुल जिस विकेट की तलाश में थे, जिस गेंद को डालने का प्रयास पिछले कई गेंदों से कर रहे थे, अंततः सफलता मिली गेंदबाज को और लेग स्टंप उड़ा दिया बल्लेबाज का. इस तरह से आउट होकर पेविलियन वापस आना पड़ेगा. गोलंदाज तयार. नवीन बॅटर. ये गेंद एक बार फिर से फुलर लेन की गेंद खेला है मिड विकेट छेद पर. पहले बाउंस पे काफी अच्छी फील्डिंग वहां पर, लेकिन थ्रो नॉन स्ट्राइकर पर आता जब तक दोनों ही बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा कर लिया था. और इस सिंगल के साथ अब स्कोर बढ़ता हुआ 26 रन्स ऑन द बोर्ड. राउंड विकेट. गोलंदाज तयार. ओहो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि यस पंचांचं बोर्ड जाईल आकाशाकडे. याचाच अर्थ बॅटरला परतावं लागेल. बॅक टू पेविलियन. हिज गॉन आउट. इस गेंद को ड्राइव करने का प्रयास किया था, बैट का अंदरूनी किनारा लगा और गेंद विकेटकीपर के हथेलियों में समा गई. जोरदार अपील वहां पर गेंदबाज और विकेटकीपर के द्वारा. एम्पायर ने अब आउट करार दिया. इस तरह से कॉट बिहाइंड आउट होकर बैट्समैन पेविलियन वापस. तो जहां रन बन रहे हैं वहां लगातार अंतराल पर विकेट भी गिर रहे हैं. यह सीमित ओवर का मैच है. इसी तरह की घटनाएं देखने को मिलेंगी. या तो किसी ओवर में रन बनते हुए दिखेंगे या किसी ओवर में विकेट गिरते हुए दिखेंगे.
नक्कीच सर, आतापर्यंत आपण हायेस्ट स्कोर पाहिला तर 53 धावा 5 षटकामध्ये या हायेस्ट आहेत. अजूनपर्यंत संपूर्ण दिवस आहे. हे रेकॉर्ड देखील तुटलं जाऊ शकतं, कारण क्रिकेटचं मैदान आहे, क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जात नाही तत्पूर्वी आपण काही एक सांगू शकत नाहीये. गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. ज्यावेळेला चेंडू तर रडारमध्ये ऑन साईडला आडव्या बॅटनी चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः जम्प करून वन हँडेडनी चेंडूला स्टॉप केलं. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला, परंतु नो चेंडू पाहायला मिळतोय. 1+1 2 धावा एकंदरीत ऍड केल्या जातील. बघा गोलंदाज देखील चुका करतायत. आज आपण सकाळपासून पाहिलेलं आहे. यस, फुलटोस चेंडू, वाईड चेंडू, त्यानंतर नो बॉल. हे क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो, आणि या मैदानामध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही जे काही आधी पाहिलेलं असेल ते सुद्धा, आणि जे कधी पाहिलेलं नसेल ते सुद्धा पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनत असतात आणि अनेक रेकॉर्ड ब्रेक देखील होत असतात. इस क्रिकेट खेल में हम सिर्फ अनुमान लगा सकते हैं, लेकिन सीना ठोक कर कह नहीं सकते कि टीम ए जीतेगी या टीम बी जीतेगी. थोडंसं प्रेशर पाहायला मिळते कुठेतरी. आजच्या दिवसामधील सामना आपण पाहतोय. 5वा, एका बाजूला चॅम्पियन चार्जर आणि दुसऱ्या बाजूला स्टार हिटर्स, हे 2 संघ आहेत. यानंतर आपण एयू एव्हेंजर्स बनाम रायझिंग. ओके ओके, तर नो चेंडू नाही आहे, करेक्शन केलं जाईल, म्हणजे एकच धाव ऍड केली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, बॅटर आहेत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, फटका होता हवेमध्ये. 1 धाव मिळेल आणि या एका धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. आणि या एका धावेने संघटन पोहोचतोय तो म्हणजे 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा, ब्रायन चार्ल्स लारा यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये एकाच षटकात तब्बल 28 धावा ठोकल्या गेल्या होत्या. गोलंदाज तयार, चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, गुडलेन स्पॉटवर चेंडूला पिच केलं गेलं होतं. हलक्या तरी चेंडू मात्र सोडला गेला होता ऑफस्टंपच्या बाहेर. बॅटर मात्र मुवमेंट नव्हती, खड़े खड़े खेलने का प्रयत्न होता. बिल्कुल गेंद की लाइन पर नहीं थे, लेंथ को भी नहीं पढ़ पाए थे, जगह से खड़े खड़े खेलने का प्रयास किया था. बीट हुए विकेट कीपर ने गैदर किया बिना किसी रन के. एक बार फिर से इस ओवर की अगली गेंद लेकर तैयार. दैने हाथ से ओवर द विकेट पेवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड में 4, ऑफ साइड में 5 फील्डर. ये फील्डिंग की जमावट, लेग स्टंप से बाहर की गेंद को फ्लिक कर दिया है. गेंद चली जा रही है लॉन्ग लेग क्षेत्र पर. देखना है फील्डर उसके पीछे भाग रहे हैं. जब तक गेंद को फील्ड करते बाउंड्री लाइन से बिल्कुल 2 गज अंदर और थ्रो आता, आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने. 3 रन लिया, 2 रन 3 रन पूरे कर लिए. 31. और ये वेस्ट हाइट से थोड़ी सी ऊपर रही, लेकिन स्क्वायर लेग अंपायर ने इसे नो बॉल करार दिया. और अभी इस गेंद पर फ्री हिट और एक अतिरिक्त रन भी मिलेगा. ओहो, सुंदर एलिव्हेशन बनवलं, गॅप शोधला आणि चेंडू 1 का 4, सॉरी 6. जबरदस्त, काही कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. ताकद आहे आपल्या मनगटामध्ये आणि ताकद मात्र दाखवली. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, लेग स्टंप से बाहर थी, बायां पैर बाहर निकाला और बैट को स्विंग कर दिया स्क्वायर लेग अंपायर के ठीक ऊपर से.
सीधे सीमा रेखा से बाहर जाकर गेंदगिरी शेयर होने के लिए अच्छा स्ट्रोक। 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो ह्या संघ. यावेळेला स्लो डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला फटका शॉर्ट पुलचा आणि बॅक टू बॅक 6 ॲज अ ह्यूज, ॲज अ मॅसिव्ह. या पिछला शॉट से ये शॉट थोड़ा अच्छा शॉट था, लेकिन परिणाम दोनों के सेम। दोनों ही बल्लेबाज काफी अब खुलकर खेल रहे हैं। स्कोरर बॉल एक बार कंफर्म करना है एम्पायर को। यस ओव्हर ओव्हर कंप्लीट. ओव्हर. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 45 रन्स ऑन द बोर्ड. तब्बल 45 धावा धावफलकावरती, म्हणजे एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आपण पाहतोय 53 धावा. एक बार फिर से गेंदबाज तैयार. गोलंदाज कशा प्रकारे थांबवतील, कारण दोन्ही साईडला सेट बॅटर आहेत. डेथ ओव्हर आहे आणि आपण डेथ ओव्हर मध्ये पाहिला आहे भारताचा जसप्रीत बुमराह अगदी विकेटची आवश्यकता असताना विकेट मिळवून त्याने दिलेले आहेत. आपण पाहतोय फ्युचर प्रीमियर लीग, फ्युचर चॅम्पियन्स लीग पहिलं पर्व, पहिल्या वर्षामधील सरत्या वर्षाला आपण सर्वांनी निरोप दिला आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं आपण सर्वांनी स्वागत केलं. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना अगदी सुखाचं आणि समृद्धीचं जावो. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची. यावेळेला चांगला फटका आहे, क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक पुढे आला होता आणि चांगले प्रयत्न, चेंडू नाही थांबणार. समालोचन कक्षेला अभिवादन करण्यासाठी यस 4+1 नो चेंडू आहे आणि तब्बल 5 धावा ऍड केल्या जातील. बघा, नो चेंडू आणि नो चेंडू वरती आलेला हा खणखणीत चौकार. तब्बल 5 धावा मिळतील आपल्या संघाला आणि संघ जण पोहोचतोय तो म्हणजे 50 टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 50 धावा धावफलकावरती. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते. संघाची सर्व सूत्र या दोन बॅटरनी आपल्या हातात घेतली आहेत. शॉर्ट पिच चेंडूला सोडणार नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण तर आहे, चेंडूला स्टॉप करतील. 1 धाव कंप्लीट, 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनी संघ जर पोहोचते तो 52 या धावसंख्येवरती. बघा, प्रोफाईल प्रत्येकाची असते, बनवावी लागते ती इमेज, आणि इमेज बनवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अमेझिंग असं कार्य करावं लागतं. अगदी छोटा आणि युवा गोलंदाज तयार आहे. शॉर्ट पिच चेंडूला मैदानात थारा नाहीये. ओहो हो, अगदी सोपा झेल सुटला जातोय. डायरेक्ट हिट, लाऊड अपील, परंतु नाही. बॅटर सही सलामत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनी संघजण पोहोचतोय तो म्हणजे 54 या आकड्यावरती. हायेस्ट स्कोर अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चॅम्पियन चार्जर्स हा संघ अगदी चॅम्पियन सारखी कामगिरी करतोय. नक्कीच या पाठीमागची मेहनत आपण पाहतोय. त्यांचे कोच असतील. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 2 3 बाउन्स. चेंडूला कलेक्ट करतील, फेकतील. 2 धावा इझिली डन. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आज सकाळपासून मित्रांनो. आणि या 3 धावेनी संघ जर पोहोचतोय तो म्हणजे 57 हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधील.
57 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनी फुलटोस चेंडूला पुन्हा एकदा. ओहो, थारा नाहीये. आ बैल मुझे मार. नो चेंडू आणि नो चेंडूवर तब्बल 6 धावा म्हणजेच एकंदरीत 7 धावा मिळतील आणि फ्री हिट म्हणजेच सोने पे सुहागा. अगदी चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. खराब चेंडूवरती खरपूस समाचार, चांगल्या चेंडूचा सन्मान, सिंगल, डबल, स्ट्राईक रुटेड सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांचा डोंगर उभा केला आहे. गोलंदाज तयार. थोडंसं प्रेशर जाणवत आहे आणि त्या कारणास्तव नो चेंडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुलटो चेंडू. ओहो, जबरदस्त ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. बघा, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये होते, जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये रिझन मध्ये गेले, चेंडूला फील्ड करून फेकलं, चौकार वाचवला. 2 धावा मिळतील, 3 धावा मिळतील म्हणजे 1 रन सेव्ह केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघा, क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो सराव खूप महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटलं गेलं आहे प्रॅक्टिस मेन्स मॅन अ परफेक्ट. सरावाने खेळाडू आणि मनुष्य हा परिपक्व आणि परिपूर्ण होत असतो. यावेळेला अंदाज चुकला गेला, खूप पुढे गेले होते क्षेत्ररक्षक आणि आता जातील मैदानाच्या बाहेर, फक्त चेंडू कलेक्ट करतील. यस, चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर 4 धावांकरिता. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बघा, शॉर्ट पिच चेंडूला बॅटर अजिबात सोडणार नाहीत मित्रांनो. आणि या चौकाराने संघजण पोचतोय तो म्हणजे तब्बल 71 धावा धावफलकावरती. क्या बात है. अगदी 4ही बाजूने टाळ्यांचा गजर, कडकडाट पाहायला मिळतोय चॅम्पियन चार्जर या संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. ओहो, जणू काही मैदानामध्ये सैराट आलं होतं. चौकार आणि या षटकामध्ये तब्बल कुटल्या गेल्या आहेत 32 धावा. हा देखील एक रेकॉर्ड आहे या स्पर्धेचा. उसको 77 रन्स. फील्डिंग कैप्टन ने उसको दिया था पहले ओवर फेंकने के लिए. आपण 4 षटकं पाहिली आणि या 4 षटकात तब्बल कुटल्या गेल्या आहेत 77 रन्स, 77 धावा. किती? 75? देखो एक बार. तर सॉरी माफ करा, 75 75 धावा. क्या चाहिए? बॉल बॉल. येस येस. तर शेवटचं षटक असेल पहिल्या इनिंग मधील. प्लीज बॉलर नेम. अगदी 2 ते 4 पावलांचा रनअप. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला फेकलं गेलं होतं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅटचा आणि चेंडूचं कोणत्याही प्रकारचा समन्वय होत नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. दुसरा चेंडू अंतिम षटकातील नो मॅन्स लँड मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतील. चेंडू सीमा पार, चौकार. 4. एवेंजर और राइजिंग हॉक्स के दोनों कैप्टन प्लीज टॉस के लिए आ जाएंगे. 79 धावा. अगदी चौकार षटकारांचा पाऊस आपण पाहतोय. पुन्हा एकदा आधीच मन बनवलं होतं की चेंडू कसाही फेकला तरी मी ऑन साइडलाच खेळेल, कारण माझा हा स्ट्रॉंग झोन आहे. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने संघ जर पोहोचतोय तो म्हणजे 80 80 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ पाहायला मिळते पहिल्या इनिंग मधील. तर वेल प्लेड, टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला त्या बॅटरसाठी.
पंच असा रूल आहे का? नाही नाही, बॅटर आपण मैदान सोडू नका प्लीज. बघा स्पर्धेचे मित्रांनो रूल असतात, पंचांना विचारल्याशिवाय तुम्ही काहीच करू नका. रिटायर हट हो सकता है दोबारा उसको. हाँ तो बोल सकता है मेरे को मैंने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एम्पायर से बात किया होगा, वो अभी आ नहीं सकता खेलने के लिए जब तक वो त्यांच्या पे स्लोवर डिलिव्हरी बॅक टू द बॉलर खेळले आहेत. डाऊन द ग्राउंड, बरोबर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळतील आणि संघजण पोहोचतोय तब्बल 82 धावांवरती. अजून चेंडूचा खेळ शेष आहे. 2 पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. डीप मिडविकेट क्षेत्राच्या पुढे सरसावेल. पाहता पाहता ओहो नशिबाची साथ मिळते चॅम्पियन चार्जर या संघाला. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारांनी संघ जर पोहोचतोय 88 ना. 86 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू यावेळेला असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल परंतु नाही. चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि 2 धावा पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपण 5 षटकं पाहिली म्हणजेच 30 चेंडू पाहिले आणि या 30 चेंडूवरती तब्बल आपण धावा पाहतोय 88 धावा धावफलकावरती आणि 89 धावेचं खडतर लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. तो अगले मैच के टॉस के लिए हम तैयार हैं. एवेंजर वर्सेस राइजिंग के बीच में जो मैच खेला जाएगा और ये इस टूर्नामेंट का अंतिम लीग मुकाबला होगा. दोनों ही कैप्टन हमारे टॉस का बॉस स्टेज पर और डॉक्टर डोंगरे सर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज आप टॉस के लिए हमारे टॉस का बॉस जो स्टेज है वहां पर आ जाए. डॉक्टर डोंगरे सर प्लीज रिक्वेस्ट सर आपसे. It is still wait. Avenger captain win the toss and elected to ball first. रीजन थोड़ा बताएं आपका. मैं बॉलिंग लेना चाहता हूँ क्योंकि जो मैं चेस करने के लिए जाता हूँ तो इन लोग करते ही नहीं है चेस. बैटिंग करते और बैटिंग टारगेट नहीं देते और बॉलिंग करते तो बॉलिंग नहीं डालते अच्छे से. आपने इसलिए फील्डिंग लिया है. यस सर. अच्छा, आपका कहना है कि फील्डिंग इसलिए लिए हैं क्योंकि हमारे बैटर एक अच्छा स्कोर नहीं दे पा रहे हैं जिससे हम डिफेंड कर सके सेकेंड इनिंग में. आपने टॉस भले ही लूज किया है लेकिन मैच अभी भी आपके पास बना हुआ है. क्या रणनीति के साथ, पहले आपकी बैटिंग है, किस रणनीति के साथ मैदान पर जाना चाहेंगे आप? हम तो अपना अच्छा स्कोर करेंगे और देखेंगे कि कोशिश करेंगे कि फील्डिंग में इस बार बहुत अच्छा हो और हम लोग ये मैच जीत सके कि हम लोग सेमीफाइनल जा सकते. 5 ओवर का मैच चल रहा है. इस 5 ओवर में कितना रन बनाना चाहेंगे आप ताकि एक बॉलर के लिए अच्छा डिफेंड करने का टोटल रख सके? ज़्यादा से ज़्यादा 80 रन नहीं तो 90, क्योंकि बॉलर के लिए आसान होएगा और बॉलर ज़्यादा प्रेशर में जा रहे. 53 रन के पहले मैच में हमने 53 रन बनाए फिर भी बॉलर प्रेशर में थे. इस बार हम लोग और अच्छा करेंगे और अपनी फील्डिंग बेहतर करेंगे. पिछले बार से बहुत सारे चेंजेस किया है हमने ये मैच के लिए और फिर हम जीतने की कोशिश करेंगे. बिल्कुल आपका सही रणनीति है कि हम ज़्यादा से ज़्यादा रन बनाएंगे और अपने गेंदबाज को डिफेंड करने के लिए एक अच्छा मौका देंगे. दोनों के लिए शुभकामनाएं. और हम दोनों कोच से जानना चाहेंगे सर, आपके बॉयज जिस तरह का क्रिकेट सुबह से खेल रहे हैं,
आप लोगों की कड़ी मेहनत उनके पीछे देखने को मिल रही है। कुछ प्लेयर का बैटिंग अच्छा है, कुछ प्लेयर का बॉलिंग अच्छा है, कुछ प्लेयर है जो थोड़ा सा वीक है, लेकिन उन सुधार की बहुत जगह है उनके पास में। किस तरह का फिटनेस लेवल और आप देखना चाहेंगे इन प्लेयरों के बीच में? फिटनेस और सब तो अच्छा है, थोड़ा फील्डिंग में थोड़ा अच्छा करना है। हमारे पास थोड़ा बॉलर्स की कमी है, तो वही बस बॉलिंग साइड थोड़ा संभालना है और अच्छा टारगेट देना है। और वो जो टारगेट देंगे हम लोग जल्दी से चेस करना देखेंगे, अच्छा रन रेट से जीतना देखेंगे। बिल्कुल, आपने कहा अच्छा टारगेट देंगे ताकि एक अच्छा डिफेंड करने के लिए मिले। हमारे साथ राइजिंग के भी हेलो कोच मौजूद हैं। हेलो सर, आपसे जानना चाहेंगे कि क्या दोनों रणनीति आपकी टीम टीम की कोच होगी? 12वां प्लेयर पाठवा इकडे। दोनों टीम कोच से गुजारिश है कि अपना 12 मैन यहाँ पर जल्द से जल्द भेजो। बैटिंग टीम में से अभी तक कोई आया नहीं है। बैटिंग टीम कोच, फील्डिंग टीम कोच, दोनों कोच अपना 12th मैन यहाँ पर भेज दीजिए। हम लोग को हमारी बॉलिंग पे बहुत विश्वास है, बैटिंग टीम बैटिंग बैटिंग टीम अभी तक आपने बट फील्डिंग में जैसे सर ने बैटिंग बोला टीम कि कोच फील्डिंग करना बहुत जरूरी आप है। 5 सुन ओवर्स रहे का हो तो गेम है, आपका हम लोग 12th को मैन यहाँ पर जितना भेज दो। अच्छा फील्डिंग करेंगे उतना हम लोग कम से कम टोटल में हम लोग रोक सकते हैं, और वही हम लोग को बाकी रन रेट एंड वो सब क्वालिफाई होने के लिए हम लोग को यूज़ होगा। हम लोग बैटिंग तो सुपर्ब किया था पहले मैच में 55, पहले 3 विकेट्स अच्छा जाने के बाद हम लोग ने 53 रन्स बनाया था। दैट वाज अ गुड स्कोर, बट हम लोग का फील्डिंग नहीं हुआ, इसलिए हम लोग वो मैच हार गए। चलिए, दोनों कोचेस और दोनों के को कैप्टन को शुभकामनाएं नेक्स्ट मैच के लिए, और उम्मीद करते हैं कि एक अच्छा क्रिकेट देखने को मिलेगा आप दोनों के बीच में। ओवर टू यू सागर। हॅलो हॅलो, धन्यवाद काशिद सर. तर या पण जाऊया मॅचकडे. 89 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे आणि त्याच्या प्रत्युत्तरात 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, वेग जास्त होता, डिफेन्स केलं हलक्या हाताने अगदी. स्लिम मिड ऑन रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट करतील, धाव मिळेल एक. बघा, पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला जास्तीत जास्त धावा नक्कीच कराव्या लागतील, कारण 89 धावा सहज सोप्या नाहीयेत. परंतु क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो, सर्व काही होऊ शकतं. स्लो डिलिव्हरी, हलक्या हाताने चेंडू बराच वेळ हवेमध्ये. चांगला प्रयत्न, झेल सुटला गेला तरी देखील टाळ्या वाजतायत, कारण प्रयत्न चांगला होता. म्हणूनच म्हटलं गेलं आहे की प्रयत्नाशी परमेश्वर. प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील आणि ते देखील 100%. संत ज्ञानेश्वर माऊली सांगूनच गेले आहे की प्रयत्न न करता सहजपणे तुम्हाला मिळेल अशी वस्तू या भूतळावर अस्तित्वात नाहीये. गोलंदाज तयार. जास्त वेग आणि फेकण्याचा प्रयत्न, डाऊन द लेगचा मारा. यस, पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. वाईडचे संकेत, अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि संघ जर पोहोचतोय 9 या आकड्यावरती, म्हणजे अजूनपर्यंत 80 धावा दूर आहेत. ज्याप्रमाणे आपण पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकार पाहिले, सिंगल, डबल. गोलंदाज तयार. फुलटो चेंडू, यावेळेला तिलक कृत्य दिलशांची नक्कीच आठवण होईल. वाईड चेंडू, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावर स्वार पाहायला मिळत आहेत गोलंदाज, खांद्याचा जास्त उपयोग आणि बॅक टू बॅक वाईड चेंडू पाहायला मिळत आहेत. 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. गुडलेन स्पॉटवर पुन्हा एकदा चेंडूला फेकलं गेलं होतं, अनएक्सपेक्टेड. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच आठवण येईल फिरोज शाह कोटला दिल्लीचं मैदान, आणि याच मैदानामध्ये अनिल कुंबले या गोलंदाजांनी 8/2/1999 रोजी टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे 10 गडी बाद करून एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. यावेळेला हलक्या हाताने खेळले आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव मिळेल. 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक आपण पाहिलं कंप्लीट.
नक्कीच चॅम्पियन चार्जर संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाला आहे. विक्टोरी किंग्स या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि पुन्हा एकदा दुसऱ्या विजयासाठी वाटचाल करत असताना पहिली इनिंग आपण पाहिली आणि या पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 88 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आणि खडतर आव्हान समोर ठेवलं गेलं आहे. त्याच्या प्रत्युत्तरात दोन बॅटर खूप मोठी अपेक्षा असेल ज्या दोन बॅटरवरती कशा प्रकारे फेस करतील या गोलंदाजाला हे आपण पाहणार आहोत. डावखुरा गोलंदाज अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. बघा 2 ते 4 पावलांचा रनअप आहे. अगदी सनद जयसूर्या कॉपीबुक स्टाईल मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा आहे. गोलंदाज तयार. पंजांच्या डाव्या बाजूनी लेफ्ट आर्म राऊंड ऑफ विकेटनी यावेळेला फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जाईल परंतु चेंडू नाही थांबणार. निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. 15 धावा धावफलकावरती. बघा आपण ओडीआय क्रिकेटमध्ये पाहिलं होतं 438 धावा देखील चेस झाल्या होत्या. 89 धावा देखील डिफेन्स चेस होऊ शकतात. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. टुडे इज माय डे. हा दिवस माझा आहे. आय एम अ चॅम्पियन. मला जिंकायचं आहे. बॅटची एज. चेंडू निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चांगली फेकी पाहायला मिळाली. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने संघजण पोहोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते परंतु खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. एक स्पिनर गोलंदाज पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू फक्त दिशा दिली ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करतील. चांगली फेकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. 17 धावा धावफलकावरती. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील कारण प्रत्येक चेंडूवरती. और एक आवश्यक सूचना कि सिटी वॉरियर की टीम सेमीफाइनल में एंटर कर चुकी है. सिटी वॉरियर की टीम सेमीफाइनल में एंटर कर चुकी है और इन दोनों के बीच जो मैच चल रहा है ये दोनों में से जो टीम जीतेगी सेमीफाइनल में प्रवेश कर जाएगी. म्हणजे नक्कीच काशी सर दोन्ही संघासाठी डू और डाय रेड असेल. करो या मरोची स्थिती आपण पाहतोय. जो संघ विन होईल तो जाईल सेमीफायनल मध्ये. पुन्हा एकदा चॅम्पियन चार्जर संघाचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. यस. पंचांचं बोट जाईल वरती. याचाच अर्थ बॅटरला मैदान सोडावं लागेल. लेकिन ऐसा नहीं है कि ये जो मैच जीत जाएगा सेमीफाइनल में पहुंच जाएगा और जो हार जाएगा वो बाहर हो जाएगा. हारने वाली टीम के लिए भी ये चांस है. रन रेट उनका देखा जाएगा और जो रन रेट के अभाव में ज्यादा पाए जाएंगे वो भी सेमीफाइनल में प्रवेश करेंगे. लेकिन अभी फिलहाल दोनों मैच जीतकर सिटी वॉरियर की टीम सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है और यहाँ चैंपियन और स्टार्स के बीच में ये मैच चल रहा है. इस दोनों में टीमों में से जो जीतेगी सेमीफाइनल में प्रवेश कर जाएगी. नक्कीच सर आज क्रिकेटचं क्रेज आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट आज सर्व ठिकाणी पाहायला मिळते. अगदी गल्लीपासून दिल्ली, दिल्लीपासून दुबई, शारजा, कटारपर्यंत हा टेनिस बॉल पाहायला मिळतोय. सुरुवात खराब पाहायला मिळते. पहिला चेंडू डाऊन द लेगचा मारा. वाईड बॉल पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अटॅक करावं लागेल कारण टार्गेट मोठा आहे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू. फटका फसला गेला आणि यस गडी बाद. अठरा धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार.
फुलटॉस चेंडू, फटका तर चांगला आहे. ओहो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. दोन गडी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतात. बघा, फुलटॉस चेंडू होते आणि या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका फसला गेला आणि सुरेख झेल देखील टिपतायत. कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीयेत चॅम्पियन चार्जर्स हा संघ. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. लगातार 2 गेंदों पर 2 विकेट, हैट्रिक का चांस बॉलर के लिए. क्या इस टूर्नामेंट का ये पहला हैट्रिक होगा? देखना है अगली गेंद किस प्रकार की गेंद होती है, बैटर किस तरह से उस गेंद को खेल पाते हैं. बहुत ही रोमांच की स्थिति में पहुंच चुका है ये मैच. नक्कीच सर, आपण भारताकडून पहिली हॅट्रिक पाहिली होती. चेतन शर्मा या गोलंदाजांनी पहिली हॅट्रिक साध्य केली होती. या स्पर्धेमधील हा गोलंदाज पहिली हॅट्रिक साध्य करेल का? यावेळेला दिशा बदलली गेली, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. बघा, वेग नाहीये परंतु टप्पा, लाईन लेंथ अगदी जबरदस्त पाहायला मिळते आणि त्याच जोरावरती गडी मात्र बाद होत आहेत. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटनी हुकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगला बॅकअप, अतिशय चांगला बॅकअप. छोटा पॅक बडा धमाका. आपल्या संघासाठी चौकार वाचवला, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. देखिए लाजवाब फील्डिंग, डीप मिड विकेट में फील्डिंग कर रहे थे, स्क्वायर लेग के फील्डर के पीछे से जाके बैकअप किया और गेंद को बाउंड्री लाइन से बचाया. ये जज्बा होता है टीम का मैच जीतने के लिए और सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए. इस तरह की खेल कहीं ना कहीं आपको खेलने पड़ेगी मैदान पर अगर अगले राउंड में प्रवेश करना है. वही बैट्समैन दोनों बिल्कुल ये सोचकर बैटिंग कर रहे हैं कि जो चुनौतीपूर्ण टोटल है वहां तक कैसे पहुंचा जाए. अगली गेंद फुल टॉस से लेकर ड्राइव करने का प्रयास किया था, गेंद को फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, थ्रो किया विकेट कीपर एंड में और इसी के साथ ओवर समाप्त हो गया. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळल्यात. लो फुलटो चेंडू पाहायला मिळाला आणि डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 धाव मिळेल. पूर्णपणे डॉमिनेट करतोय चॅम्पियन चार्जर हा संघ. फुलटो चेंडू, पुन्हा एकदा बॅटचा टॉप आहे. चेंडू नो बॉल का इशारा आया है इस बीच एम्पायर का. जब तक थ्रो आता 1 रन आसानी से ले लिया और नो बॉल भी होगा, यानी कि अभी भी गेंद आनी बाकी और 2 रन अर्जित कर लिए. इस पे फ्री हिट भी मिलेगा इसमें. फुलटो चेंडू आडव्या बॅटनी कार्पेटला रोल करत चेंडू मात्र निघून चाललाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी पाहायला मिळते. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय युवा टॅलेंट पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. पुन्हा एकदा आउटस्विंग चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर चेंडूला पिच केलं गेलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. बॅटर पूर्णपणे बीट. पुन्हा एकदा ज्या वेळेला फुलटो चेंडू, बॅटचे पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल. थर्डमॅन रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप करतील. यस, नो चेंडू होता म्हणजेच फ्री हिटचे संकेत पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. चेंडूला गॅदर करतील, फेकतील. फक्त आणि फक्त 1 धाव पाहायला मिळते. म्हणजेच आपलं वर्चस्व स्थापन केलंय ते म्हणजे चॅम्पियन चार्जर या संघाने. अगदी कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळतोय. पूर्णपणे थांबवलं गेलं आहे. 29 धावा धावफलकावरती. म्हणजे आता फक्त औपचारिकता शेष आहे असं म्हणायला हरकत नाही सर, कारण 89 धावा बनवायच्या होत्या आणि 29 धावा आहे धावफलकावरती. 4थं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटरला पूर्णपणे थांबवलंय आणि अशा प्रकारे ओव्हर कंप्लीट.
आता 6 चेंडूमध्ये 59 धावेची आवश्यकता आहे. सहा चेंडूमध्ये 59 धावेची आवश्यकता आहे. जरी औपचारिकता शेष असली तरी तुम्हाला तुमचा नॅचरल गेम खेळायचा आहे. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाली. याआधी आपण 2023च्या वर्ल्ड कप मध्ये पाहिलं मोहम्मद शमी अगदी 23 विकेट ज्यांनी बाद केले. बरोबर स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक, दुसरा चेंडू 5व्या षटकातील. स्टीअर केले ऑफ साइडला. चेंडूचा पाठलाग केला जातो. चेंडू थांबेल का नाही हा प्रश्न आहे. उत्तर मिळते नाही. चौकार 4. खूप वेळानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळाला. बिल्कुल इस गेंद पे बाउंड्री मिला है, लेकिन थोड़ा ऐसा लगता है कि अब देर हो चुकी है और कहीं ना कहीं ये जो शॉट है थोड़ा पहले अगर खेल पाते, पहले ही ओवर से जाराना अंदाज अपनाते तो कुछ परिणाम अलग हो सकता था. इस बीच अगली गेंद अच्छी गेंद थी, गुडलेंथ गेंद थी. ऑफ स्टंप से बाहर को खेलने का प्रयास किया था. एक बार फिर से गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ. विकेट कीपर ने गैदर किया और स्टंप करने का जरूर प्रयास किया था, लेकिन चॅम्पियन चार्जर संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या तयारीमध्ये आहेत. गोलंदाज तयार. 34 धावा आहेत धावफलकावरती. याचाच अर्थ गोलंदाजांनी केलेली कमाल धमाल पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेटच्या पाठीमागे चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि यस, क्या बात आहे, गडी बाद. फक्त 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. नवीन बॅटर तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. अगदी युवा यंग टॅलेंट पाहायला मिळते. आम्ही आमचं सर्वस्व अर्पण करणार. आम्ही मैदानाच्या आतमध्ये 100% देणार. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक. बघा, एक संघ जिंकतो तेव्हाच दुसरा संघ हा पराभूत होतो. एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात.